आयला धंदे पाणी काय चालू नाही राहिले राव. नवीन काहीतरी धंदा बघावा असं वाटतं. आम्ही साई टेकडीला गेलो तिकडं. हम्म. तिकडं एक माणूस भुट्टा विकतोय. तर ते एक भुट्टा 40 किंवा 50 रुपयाला आहे. तर तो जवळपास 200 विकतो 200. तर पूर्ण अमाऊंट उरली 8,000 रुपये. तर पहा ते किती पैसे कमवणार महिन्याचे. नंबर एक. काय म्हणता सचिन राव? बरोबर आहे. बस काय लाज वाटायची तुम्ही म्हणते ग्रामीण आहे, ग्रामीण आहे. अरे पैसा गिरो 2-1 लाख नाही. रुपये. धंद्यात काय लाज नाही. हा ते उद्योग चांगला आहे. तर याच्यावर विचार करायला पाहिजे आपण. तुमचं काय मत? चांगला आहे ना. म्हणजे पॉइंट येतो एक मंदिरला सगळे लोक पुन्हा 4-5 घंटेच ना, जास्त नाही. 4-5 घंटे करत असून दे म्हणून. आणि अशा पावसाच्या वातावरणात थंडीच्या वातावरणात एक नंबर चालतो. बुट्ट्याला जास्त हे होती. आम्ही गेलो तिथं तर आमचे समोरच ते जवळपास 10-15 घेतले लोकांनी. खूप चालू आहे, खूप. बरोबर आहे. अरे मित्रांनो, काय चाललं तुमचं? काय नाही, बिझनेसच्या त्या गप्पा चालल्या गप्पा चालू आहे. मस्त वातावरण आहे. हा आपण या निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? हे आता मी हे जांभळाचे बिया आणलेले. आपण एक काम करू, आता हे जांभळाचे बिया लावू, म्हणजे झाडं येतील. चालेल ना, चालेल. म्हणजे भविष्यामध्ये सगळ्यांना ते जांभळं खायला भेटतील आणि निसर्गासाठी पण चांगले आहे आणि देशासाठी चांगलं आहे. बरोबर आहे. अरे यार, हे काय सगळं सगळं डोक्यात तांदूळ लेक्चर चालू केले यांनी. तुमचं काय मत याच्यात? बरोबर आहे. इथं खाया पियाचे वांदे, तुम्ही काय घेऊन आले हो हे झाडायचं? बरोबर आहे. काय बरोबर म्हणता तुम्ही? हा तुम्हाला काय माहित आहे का? तुम्ही लोक काय सुधारणार नाही. झाडं लावण्यापेक्षा तुम्ही काय करा, वायफाय टावर लावा एखादा. वायफाय टावर लावलं किती लोक खुश होतील. बरोबर आहे. मजा घेऊ राहिली मग. पर्यावरणाची जी मजा घेतात. अरे निसर्गाने आपल्याला भरपूर दिलेले आहे. झाड म्हणजे काय माहिती का त्या झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटते. आणि जर ती झाडं नसते तर आपलं जीवन म्हणजे काय, एक मृत्यू माणसासारखं आहे. अरे बाबा, निसर्गाशी प्रेम करा आणि झाडे लावा. पाऊस पाणी चांगलं पडेल, पीक पाणी चांगलं येईल याचा विचार करा. टावर राहून काय चिमण्या मारायचे टावर राहून. ऑक्सिजन ऑक्सिजन काय म्हणून राहिले? हॉस्पिटलमध्ये टाकी भेटते ऑक्सिजनची. बाबा काय येडे लोक आहेत तुम्ही. ऑक्सिजन आणि इथे तुम्हाला फ्री ऑक्सिजन भेटून राहिले ना झाडाचं, त्याचा विचार केला कधी तुम्ही? आम्हाला तुम्ही झाडं लावायला घेऊन चालले. आम्हाला एखादं काम द्या. काम दिलं आम्हाला तर पैसे येतील. झाड लावायच्या वेळापेक्षा आम्ही कुठं काम केलं तर आम्हाला पैसे भेटतील. 4 पैसे तरी. मला झाडापासून 1 रुपयाचा फायदा झाला नाही कधी. आणि तुम्ही काय सांगताय? बरोबर आहे. काय बोलतो तू मित्रा? फायदा झाला नाही? अरे या निसर्गामुळे तू तुझा फायदा झालाय. लहानपणापासून तू काय घेतो? हे ऑक्सिजनच घेतो ना झाडाचं. हेच तुझा फायदा आहे खरा. अरे वा, आज सकाळी सकाळी काय चर्चा चालू आहे तुमची? हे निसर्गाविषयी त्यांना मी समजून सांगतो तू. अच्छा, काय मत आहे मग तुमचं? हो सर, कामधंद्याच्या गप्पा चालू होत्या आमच्या. आता ह्यांनी मध्येच आणलं वृक्षारोपण. हो, कामधंदे तर आपण करायलाच पाहिजे, ते तर आपल्याला गरजेचंच आहे. अरे तुम्हा लोकांना या पर्यावरणाचा काही एवढा राग का बरं येतो? तुम्हाला वृक्षारोपण वगैरे या गोष्टींचा राग का बरं येतो एवढा? हो सर, राग येत नाही हो. सध्या आमचे खायचे वांदे. अरे यार, हे डॉक्टर बी येऊन लेक्चर देऊ राहिले. आता काय करा? तर काय काय कोणाचं ऐका, आम्हाला तेच समजेल नाही. खायचे वांदे आहे तुमचे, ठीक आहे. मग आता तुम्हाला खायला कुठून भेटतं? झाडांपासून. आता मी विषय ऐकला, तुमचेच गप्पा ऐकत होतो. तुम्ही सांगत होते की तिथं एक माणूस भुट्टा विकतो. हा, आता तो भुट्टा आपल्याला कुठून भेटतो? काय आभाळातून पडणार आहे? फुकट भेटणार आहे? तो भुट्टा आपण शेतीमधूनच पिकवतो ना. शेतीमध्ये जर तुम्ही झाडं लावले तर त्याच्यातूनच तुम्हाला भुट्टा भेटणार. तसेच हे सगळे जे कामधंदे असतात,
ते सगळे कामधंदे हे पर्यावरणामुळं आणि पर्यावरणाचं संतुलन जर असेल तरच हे कामधंदे चालतात. पाऊस जर नाही पडला तर तुम्हाला शेतामध्ये काही पिकणार नाही, शेतामध्ये काही येणार नाही, शेतकऱ्याकडे काही उरणार नाही आणि शेतकरी आणि सामान्य माणसापासूनच हे मोठ्या मोठ्या लोकांचे बिझनेस चालतात. आता सगळे कामधंदे कधी चालतील? पाऊस चांगला पडला तर. पाऊस चांगला का बरं पडत नाहीये? अरे आपल्यासारख्या माणसांनी हे सगळे झाडांची कत्तल केली. सगळीकडे जे जंगल होते, जंगल तोडून तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभारल्या. सगळीकडे झाडं कमी झाले आणि जर झाडं कमी झाले तर पाऊस बिलकुल पडणार नाही. काही वर्षानंतर अशी वेळ येईल तुम्हाला की तुम्हाला श्वास घ्यायला पण भेटणार नाही. सगळीकडे प्रदूषण, कुठेही झाड दिसणार नाही, गाड्या, बिल्डिंग, या वातावरणामध्ये तुम्हाला शुद्ध हवा पण भेटत नाही. मी सगळं मान्य करतो. आता सगळ्या दुनियाने केलं, हे आमच्या दोघांवर आलं काही, झाडं तोडले, कमी झाले, पाऊस घटला. डॉक्टर साहेब, झाड लावायचं काम हे सरकारचं आहे, आमचं नाही. तर हे सगळं सरकारनं बघितलं पाहिजे. आम्ही नाही करू शकत हे. जर तुमच्या घराला आग लागली तर सरकार लगेच येणार आहे का आग विझवायला? तुम्ही प्रयत्न करणार ना. तुम्ही हातात बकेट घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करणार. हे काय ताप झाला बाबा. आम्ही बिझनेसच्या बाऱ्यात हे केलं सगळ्या दुनियानं. मान्य आहे आम्हाला सगळे झाडे पिढे तोडे, पण ते तर आमच्या दोघांवर झालं ना. आता हे तुम्ही सर्टिफिकेट आम्हा दोघांना देऊ राहिले, असं करा तसं करा. ते काय ताप झाला ते. हे कसं आहे माहितीये का, हे काम आपल्या एकट्याचं नाही, हे सरकारचं पण नाही. सरकारचं काम जे सरकार जे करते ते बरोबर करते, पण आपला पण काहीतरी सहभाग पाहिजे ना निसर्गासाठी. म्हणून डॉक्टर साहेब जे म्हणतात ना, ते मला पण पटलेले आहे आणि तुम्हाला पण पटवून घ्या. म्हणजे आपण सगळे एकत्र येऊन देशाची काहीतरी प्रगती करू शकतो, निसर्गाची प्रगती करू शकतो. सगळेच हे काम सगळेच आहे, एकट्याचं नाही. ते सगळे मिळून करायला पाहिजे. म्हणून हे मी बिया आणलेले आहे जांभळाच्या. हे जर लावलं तर आज नाही उद्या मोठं झाल्यावर आपल्याच लेकरं ते जांभळं खातात ना. हा, तर त्याचा निसर्गाचा फायदा आहे आणि आपल्या मुलांचा बी येणाऱ्या पिढीचा पण फायदा आहे. आता तुम्हाला वाटायला लागलंय की हे तुमच्या दोघांवरच आलंय, हे आमच्या दोघांचंच काम नाही. पण आता तुमच्या दोघांचं मी काहीतरी पर्सनल गोष्टी सांगतो की त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपलं काय चुकतंय. आता गणू सरपंच, तुम्ही पहिले सरपंच होते, सरपंच पण सोडले, आता तुमचे खाण्यापिण्याचे वांदे झाले. आता तुमचा पैशा पाण्याचा पण प्रॉब्लेम चालू झाला. मागच्या उन्हाळ्यामध्ये तुमचे वडील शेतातून घरी येत असताना तुम्हाला आठवतंय, अचानक उष्माघाताने चक्कर येऊन पडले आणि जेव्हा ते चक्कर येऊन पडले तिथे आसपास एकही झाड नव्हतं. बरोबर आहे. आता आपण जर 10 वर्षापूर्वी जर आपल्या शेतापासून तर गावापर्यंतचा जर रस्ता बघितला, तिथे 100 झाडं होते प्रत्येक रस्त्याला. आता तिथे एकही झाड नाही. तिथे जर झाडं असले असते तर त्या झाडामुळे तुमच्या वडिलांना ऊन लागलं नसतं, त्यांना उष्माघाताचा त्रास झाला नसता आणि ते मरणाच्या दारापर्यंत पोहोचले होते. ही कंडिशन त्यांच्यावर आली नसती. कृष्णा, तू प्रत्येक हप्त्यात माझ्याकडे येतो दवाखान्यामध्ये. कोणाला घेऊन येतो? तुझ्या आईला घेऊन. का बरं घेऊन येतो आईला? कारण तुझ्या आईला दम्याचा त्रास आहे. आता हा दम्याचा त्रास कशामुळे होतो? हे वातावरणामधलं जे प्रदूषण आहे, ते प्रदूषण इतकं वाढलंय त्याच्यामुळे तुझ्या आईला सारखा सारखा दम्याचा त्रास होतो. जर आपलं वातावरण स्वच्छ राहिलं असतं, पर्यावरण जर दूषित नसलं असतं, तर हा त्रास तुझ्या आईला झाला नसता. आणि आपल्याला जर पर्यावरण स्वच्छ ठेवायचं असेल तर आपल्याला झाडे लावावीच लागणार, वृक्षारोपण करावंच लागणार. आता जे सगळे आजार वाढलेले आहेत, अस्थमा, दमा, परत हे कॅन्सर सारखे आजार, बाकीचे पण जे इन्फेक्शन वाढतायत, हे सगळे पर्यावरण दूषित झाल्यामुळेच वाढलेले आहे. त्यामुळे वृक्षारोपण हे फक्त तुमच्या दोघांसाठीच नाही, लोकांच्या आरोग्यासाठी वृक्षारोपण आपण करायला पाहिजे. तर मित्रांनो, तर जे आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितले हे तुमच्या डोक्यात बसलं का थोडं? हे काम आपल्या एकट्याचं नाही, हे सगळ्यांचं काम. बरोबर आहे. डॉक्टर साहेबाचा मला मुद्दा पटला मला. झाडं कमी झालीत, पाऊस कमी झाला, शेतकरी जो अवस्था आहे फाशी घ्यायला आहे,
त्याचं कारण आहे, झाडे लावा, पर्यावरण वाढवा. मला योग्य मुद्दा त्यांचा पटला. अहो काका, पण याच्यात आपली गलती नाही. सरकार काय करतं, सरकारनं स्पेशल एक हे करेल, कंपनी तयार करली झाडं कट करायची. ते काही का हजारो झाड कट करतात. त्यात आपली गलती काय आहे? आपण काय एक दोन झाड कट करतो बस, आपल्या पोटा पाण्यापुरते. आपण जास्त काही नुकसान नाही करत नाही नाही, निसर्गाचं. डॉक्टर साहेबाचा मुद्दा मला पटलेला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास आपल्या आरोग्याला खरोखरच हे हानिकारक आहे, हे मुद्दा मला पटला. मला आणखीन एक गोष्ट आठवते, त्याची जाणीव आहे मला, की ज्या वेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस लोकांचे एवढे हाल होते शेतकऱ्यांचे, की एकीकडे मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न आणि शेतकरी आत्महत्या करायचे. त्याचं कारण फक्त पाऊस टायमाला न पडायचं. त्याचं कारण आज मला लक्षात आलं. शेतीत पाऊस पडत नाही याचं कारण काय आहे? तर फक्त वृक्षतोड. वृक्षतोड जर तुम्ही कमी केली तर शेतकरी नक्की हा जगेल, बळीराजा, आणि देश पण वाचवेल. नाही यार, मला पटलं बरं का. बरोबर डॉक्टर साहेब सल्ला. बरोबर आहे. मग तर मला हे सगळं पटलं ना. मग आपण एक काम करूया, तर आपण वृक्षारोपण करूया, झाडे लावूया, झाडे जगवूया आणि झाडे वाढवूया. चला तर मग. ठीक, चला.